आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाची धुरा आता एक महिला सांभाळणार आहे। पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेत हे घडतंय। मुंबईच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करायची यावरून अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, मात्र आता अश्विनी भिडे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला। एकीकडे महापौर रितू तावडे तर दुसरीकडे आयुक्त अश्विनी भिडे असल्यानं मुंबई महापालिकेत महिला राज आल्याचं चित्र आहे। मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित आणि पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांनी आतापर्यंत केलेल्या कामांविषयी तसेच त्यांची आयुक्त पदासाठी निवड कशी झाली हे सगळं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। मुंबई महानगरपालिका आयुक्त पदासाठी गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत होतं। भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती सोपवला जाईल याची जोरदार चर्चा सुद्धा रंगलेली। या पदासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आणि मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर मिलिंद म्हैसकर आणि नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांचं नाव चर्चेत होतं। मात्र अधिकारी अश्विनी भिडे यांनी बाजी मारली असून त्यांनी मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा बहुमान मिळवलाय। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे आज 31 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत। त्यांच्या निवृत्तीच्या काही तास आधीच IAS अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांचं नाव समोर आलं। काल रात्री मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा झाली। साधारणतः अर्धा तास झालेल्या या चर्चेमध्ये अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। त्यानंतर अश्विनी भिडे यांनी नंदनवन इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। अश्विनी भिडे यांचा आयुक्त पदाचा कार्यकाळ हा 2026 ते 2030 पर्यंत असणार आहे। IAS अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात। 25 मे 1970 रोजी सांगलीतील एका लहान गावात जन्मलेल्या अश्विनी यांचा प्रवास फार प्रेरणादायी आहे। ज्या काळात मुली 10वी नंतर लग्न संसाराची स्वप्न रंगवत, तेव्हा अश्विनी यांनी कलेक्टर बनण्याचा निर्धार केला। अश्विनी भिडे यांनी सांगलीतील एका कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। इंग्रजी साहित्यात BA केल्यानंतर पुणे विद्यापीठातून इंग्रजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं। 2 ते 3 वर्ष रात्रंदिवस अभ्यास केला आणि सांगलीची ही लेक 1995च्या बॅचची IAS अधिकारी बनली। UPSC परीक्षेत महिलांमध्ये देशात पहिल्या आणि एकूण गुणवत्ता यादीत 9व्या स्थानी त्या होत्या। अश्विनी भिडे यांनी त्यांची प्रशासकीय कारकीर्द कोल्हापुरातून सुरू केली। 1997 ते 1999 या काळात त्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली करण्यात आली। नागपूरमध्येही त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलंय। 27 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, मुंबई महानगर विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त आणि शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही काम केलंय। 2015 मध्ये मुंबई मेट्रो 3 ची धुरा अश्विनी भिडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हाच त्यांना मेट्रो वुमन अशी ओळख मिळाली। मेट्रो प्रकल्पात येणारे अडथळे यशस्वीपणे पार करत त्यांनी मेट्रो प्रकल्प पूर्ण केले। जमीन अधिग्रहण तसेच अनेक सोसायट्यांची जमीन घेण्यासाठी प्रयत्न, याशिवाय आरे कारशेडला झालेला प्रचंड विरोध, या सगळ्या घडामोडींदरम्यान भिडे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते। एवढंच नाही तर मुंबईच्या ॲक्वा लाईनच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। डिसेंबर 2024 पासून अश्विनी भिडे या मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत। भिडे यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचं वेळोवेळी कौतुक केलंय। मुंबईसारख्या मोठ्या शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक आणि प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी मोठी जबाबदारी आता अश्विनी भिडेंच्या खांद्यावर असणार आहे। त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे प्रशासनात शिस्त आणि प्रकल्पांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।